हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 9 आवर वर्ल्डचा आज सेकंड पार्ट पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. वी हॅव सीन दॅट ऑल द कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड आर सराउंडेड बाय ओशन्स अँड सीज. आपण पाहिले आहे की यांना जेवढे काय वर्ल्डमधले कॉन्टिनेंट्स आहेत ते सगळे यांना कशाने त्या सगळ्या कशाने वेढलेले आहेत तर सी आणि ओशनने वेढलेले आहेत. लेट अस नाव रीड मोर अबाउट ओशन्स. चला तर मग आता आपण ओशनबद्दल अधिक वाचूया. ओशन्स. ॲन ओशन इज अ वास्ट बॉडी ऑफ सॉल्ट वॉटर. ओशन म्हणजे खाऱ्या पाण्याचा एक विशाल साठा. द सी अँड ओशन कवर नियरली 71% ऑफ अर्थ सरफेस. आणि हे सी आणि ओशनने पृथ्वीचा पृष्ठभागाचा जवळजवळ 71% भाग हा काय केला, ऑक्युपाय केला म्हणजे कवर केलेला आहे. दे कंटेन ऑलमोस्ट 98% ऑफ ऑल द वॉटर ऑन अर्थ. आणि पृथ्वीवरील एकूण पाणी जेवढं काय पाणी आहे पृथ्वीवरती त्याचा 98% पाणी हे काय आहे इथे आहे ओशनमध्ये. दे आर व्हेरी डीप अँड हॅव माउंटेन अँड व्हॅली ऑन द ओशन फ्लोअर. ते खूप खोल आहे आणि समुद्राच्या तळाशी त्यांचे काय आहेत माउंटेन आणि व्हॅली आहेत. ओशन इन्फ्लुएन्स द क्लायमेट अँड द वेदर कंडिशन. आणि ओशनमुळेच ना काय होतंय तर क्लायमेट आणि वेदरमध्ये त्याचा परिणाम होतोय. दे आर होम टू मेनी सी क्रिएचर्स अँड गिव्ह अस अ व्हरायटी ऑफ सी फूड अँड अदर रिसोर्सेस. आणि ते ओशन्स जे आहे ते अनेक समुद्री प्राण्यांचे घर आहे आणि तसेच ते आपल्याला विविध प्रकारचे समुद्री अन्न आणि अदर रिसोर्सेस देतात. दे ऑल्सो प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन द वॉटर सायकल कॉझिंग रेनफॉल. आणि ते जलचक्र म्हणजे जे वॉटर सायकल आहे त्याच्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावतात ज्याच्यामुळे पाऊस पडतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. देअर आर 5 ओशन ऑन अर्थ. आणि पृथ्वीवरती काय आहेत 5 ओशन आहेत. दीज आर. आता चला तर त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. ॲटलांटिक ओशन. द ॲटलांटिक ओशन इज द सेकंड लार्जेस्ट ओशन इन द वर्ल्ड. तर ॲटलांटिक ओशन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ओशन आहे. इट इज ऑल्सो द वेस्टिएस्ट ओशन ॲज मेनी शिप्स यूज दिस ओशन ॲज अ ट्रेड रूट. आणि जो हा ॲटलांटिक ओशन आहे हा काय आहे तर अनेक जहाजांचा म्हणजे सगळ्यात व्यस्त असलेला, बेस्टियस म्हणजे काय तर सर्वात जास्त व्यस्त असलेला ओशन म्हणून ओळखला जातो. का बरं तर कारण तिथे काय होते तर व्यापार म्हणजे ट्रेड म्हणजे व्यापारासाठी इथे बरीच सारी आपल्याला शिप्स पाहायला मिळतात. दिस शिप्स ट्रॅव्हल अक्रॉस दिस ओशन अँड ट्रान्सपोर्ट गुड टू ऑल द कंट्रीज. आणि अनेक जहाजे या मार्गाचा वापर करतात. कुठे तर कोणत्या कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये तर नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आफ्रिका, युरोप अँड एशिया या जे कॉन्टिनेंट आहेत तिथे त्यांचा व्यापार चाललेला असतो. दिस ओशन हॅज नॉर्थ अँड साऊथ अमेरिका टू द वेस्ट. आणि हा ओशन नॉर्थ आणि साऊथ अमेरिकेच्या कुठल्या बाजूला आहे तर वेस्ट बाजूला आहे. अँड आफ्रिका अँड युरोप टू द ईस्ट. आणि आफ्रिका आणि युरोपच्या ईस्ट बाजूला आहे. चला तर मग नेक्स्ट ओशन पाहूया. पॅसिफिक ओशन. द पॅसिफिक ओशन इज द लार्जेस्ट अँड द डीपेस्ट ओशन इन द वर्ल्ड. पॅसिफिक ओशन हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात खोल महासागर म्हणून ओळखला जातो. इट कवर्स ऑलमोस्ट 1/3 ऑफ द अर्थ सरफेस. आणि त्या म्हणजे त्या ओशनने पृथ्वीच्या जो सरफेस आहे त्याचा जवळजवळ 1/3 भाग व्यापलेला आहे. द नेम ऑफ पॅसिफिक मीन्स पीसफुल was given to this ocean due to the calm water at the time when it was explored. आणि या महासागराला
पॅसिफिक नाव असं का दिलं आहे, कारण आहे ना हा काय आहे, शांत पाण्यामुळे, त्याच्या शांत पाण्यामुळे. इट एक्सटेंड फ्रॉम द आर्टिक ओशन इन द नॉर्थ टू द सदर्न ओशन इन द साऊथ. आणि हा कुठंपर्यंत आहे ना एक्सटेंड झालेला आहे, म्हणजे वाढलेला आहे, तर आर्टिक ओशन पर्यंत नॉर्थ बाजूला, आणि सदर्न ओशन हा साऊथ बाजूला, आणि लाईज बिटवीन द ईस्टर्न कोस्ट ऑफ एशिया अँड द वेस्टर्न कोस्ट ऑफ नॉर्थ अँड साऊथ अमेरिका. आणि कुठंपर्यंत, तर ईस्टर्न म्हणजे ईस्ट बाजूला, ईस्टच्या किनाऱ्यालापर्यंत पोहोचला आहे तो, तिथे एशियापर्यंत, आणि वेस्ट बाजूला कुठे, तर नॉर्थ अँड साऊथ अमेरिकेच्या किनाऱ्यापर्यंत तो पोहोचलेला आहे. देअर आर अबाउट 25,000 डिफरंट आयलँड्स इन द पॅसिफिक ओशन. आणि पॅसिफिक ओशनचं सुमारे 25,000 हे काय आहेत, आयलँड आहेत. द मेरियाना ट्रेंच द डीपेस्ट पॉईंट इन द ओशन. आणि सगळ्यात त्यांना खोल आहे ना बिंदू म्हणजे पॉईंट त्यांचा कोणता आहे, तर मेरियाना ट्रेंच इज द पॅसिफिक ओशन. पॅसिफिक ओशनमधला सगळ्यात डीपेस्ट पॉईंट कुठला आहे, तर मेरियाना ट्रेंच म्हणून. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. आर्टिक ओशन. द आर्टिक ओशन इज द स्मॉलेस्ट ओशन इन द वर्ल्ड. आर्टिक ओशन हा जगातील सर्वात लहान ओशन म्हणून ओळखला जातो. इट इज लोकेटेड इन द नॉर्थर्न मोस्ट पार्ट ऑफ द वर्ल्ड. आणि तो जगाच्या काय आहे, नॉर्थ बाजूला आहे. अराउंड द नॉर्थ पोल युरोप, नॉर्थ अमेरिका अँड द आर्टिक ओशन रशिया बॉर्डर. आणि तो काय, तर नॉर्थ पोलला म्हणजे वरच्या बाजूला युरोप आणि नॉर्थ अमेरिका अँड आर्टिक ओशन रशियाची जी बॉर्डर आहे तिथंपर्यंत स्थित आहे. इट इज नॉट व्हेरी डीप वेन कम्पेअर्ड विथ द अदर ओशन. जर बाकीच्या ओशनबरोबर तुलना केली तर हा फार खोल नाही. दिस ओशन रिमेन्स कम्प्लिटली कवर्ड विथ आईस फॉर मोस्ट ऑफ द इयर. आणि हा जो ओशन आहे हा बहुतेक काळ हा काय आहे, बर्फाने झाकलेला असतो. चला तर मग नेक्स्ट ओशनकडे पाहूया. इंडियन ओशन. द इंडियन ओशन इज द थर्ड लार्जेस्ट ओशन इन द वर्ल्ड. द इंडियन ओशन हा जगातील तिसरा सर्वात मोठा आहे ना ओशन म्हणून ओळखला जातो. इट इज द ओनली ओशन दॅट इज नेम आफ्टर अ कंट्री इंडिया. आणि हा एकमेव असा ओशन आहे की ज्याचे नाव भारताच्या नावावर ठेवलेले आहे. इट इज ॲन इम्पॉर्टंट सी रूट अँड हेल्प इन ट्रेड अँड कॉमर्स बिटवीन द कंट्री टू इट्स वेस्ट अँड ईस्ट. आणि हा काय आहे, तर एक महत्त्वाचा आहे ना सागरी मार्ग म्हणून ओळखला जातो, कारण त्याच्या वेस्ट आणि ईस्ट बाजूने काय होतं, ट्रेड होत असतो. Long before the Atlantic and the Pacific Ocean were explored, the Indian Ocean was a major route for travel and trade. आणि हा आहे ना कुठपर्यंत पसरलेला आहे, तर ॲटलांटिक आणि पॅसिफिक ओशनपर्यंत तो एक्सप्लोर झालेला आहे. आणि त्याच्यात मेजर आहे ना रूट्स आहे तिथं ट्रॅव्हल करायला, आणि त्याच्यामुळेच ट्रेड होतं म्हणजे व्यापार. मोर दॅन 2000 years ago ट्रेडर्स सेल द ओशन टू एक्सचेंज गुड अँड ट्रेड विथ इंडिया, आफ्रिका, अरेबिया अँड द फार ईस्ट. आणि बऱ्याच वर्षांपूर्वी आहे ना इथे काय होत होतं, हे जे इंडिया, आफ्रिका, अरेबिया अँड द फार ईस्ट आहे इथं काय व्हायची, ट्रेड म्हणजे देवाणघेवाण व्हायची. इट इज बाउंडेड बाय एशिया टू द नॉर्थ, आफ्रिका टू द वेस्ट अँड ऑस्ट्रेलिया टू द ईस्ट. आणि ह्याच्या कुठपर्यंत हा प्रवास म्हणजे त्याच्या सीमा कुठपर्यंत आहेत, तर बाउंडेड म्हणजे काय, सीमा कुठपर्यंत आहे, तर एशिया नॉर्थपर्यंत आहे, आणि आफ्रिका वेस्टला आहे, आणि ऑस्ट्रेलिया हे ईस्टला आहे. देअर आर मेनी आयलँड इन दिस ओशन. आणि या ओशनमध्ये बरेच सारे काय आहेत, आयलँड आहेत. इट इज द वॉर्मेस्ट ओशन इन द वर्ल्ड. आणि हा जगातील सर्वात उष्ण आहे ना ओशन म्हणून ओळखला जातो. चला तर मग नेक्स्ट आहे ना ओशनकडे वळूया. अँटार्क्टिक
ocean. The Antarctic Ocean is the second smallest of the world's 5 ocean. Antarctic Ocean हा जगातील 5 महासागरांपैकी दुसरा सर्वात लहान ओशन म्हणून ओळखला जातो. स्लाइटली बिगर दॅन द आर्टिक ओशन. आर्टिक ओशनपेक्षा थोडा मोठा आहे. द नेम Antarctic Ocean is given to this ocean because it surrounds द कॉन्टिनेंट ऑफ अँटार्क्टिका. आणि ह्याला आहे ना अंटार्क्टिका ओशन असं नाव का देण्यात आलं आहे, कारण अंटार्क्टिका जे आहे ना कॉन्टिनेंट आहे हे त्याने वेढलेलं आहे त्याच्यामुळे. द अँटार्क्टिक ओशियन इज ऑल्सो नोन ॲज द सदर्न ओशन. आणि अँटार्क्टिक ओशनला सदर्न ओशनसुद्धा म्हणून ओळखलं जातं. इट इज द कोल्डेस्ट ओशन इन द वर्ल्ड. आणि हा जगातील सर्वात थंड ओशन म्हणून ओळखला जातो. अ पार्ट ऑफ द ओशन फ्रीजेस इन विंटर. आणि हिवाळ्यात आहे ना हा ओशन एक काय असतो गोठतो. इट मर्ज इन टू द Atlantic, the Indian and the Pacific Ocean that lie टू इट्स नॉर्थ. आणि हा कुठे जाऊन येणार म्हणजे विलीन झालेला म्हणजे मर्ज म्हणजे मिळणे, तर ॲटलांटिकमध्ये मिळालेला आहे. आणि इंडियन अँड द पॅसिफिक ओशन दॅट लाय टू इट्स नॉर्थ. आणि नॉर्थ बाजूला कोण आहे त्याच्यात इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन. मॅसिव्ह आइसबर्ग आर फाउंड इन दिस ओशन. आणि या ओशनमध्ये प्रचंड आपल्याला काय पाहायला मिळतात, आइसबर्ग पाहायला मिळतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. रॅपिड फायर 2 हा मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवते. चला तर मग इम्पॉर्टन्स ऑफ ओशन पाहूया, म्हणजे त्याचे महत्त्व. ओशन त्याच्यापासून आपल्याला काय फायदा आहे किंवा काय त्याचं महत्त्व आहे ते. ओशन्स आर इसेन्शियल फॉर अस. ओशन्स हे आपल्यासाठी आवश्यक आहेत. दे आर इम्पॉर्टंट टू अस इन द फॉलोइंग वेज. आणि ते आपल्याला खालीलप्रमाणे काय महत्त्वाचे आहे त्याचे तिथं आपल्याला पॉईंट दिलेले आहेत. चला तर मग फर्स्ट वाचूया. अदर व्हॅल्युएबल रिसोर्सेस म्हणजे इतर मौल्यवान त्याच्यापासून रिसोर्सेस आपल्याला काय मिळतात. ओशन्स आर रिच इन व्हॅल्युएबल रिसोर्सेस सच ॲज सॉल्ट अँड अदर इम्पॉर्टंट मिनरल्स. आपल्याला ओशनपासून काय मिळतं, सॉल्ट म्हणजे मीठ मिळतं आणि इतर आहे ना मिनरल्स आपल्याला मिळतात, इम्पॉर्टंट मिनरल्स. नेक्स्ट पाहूया पर्ल्स. Pearls used in making beautiful jewelries are harvested from oysters found in the sea and oceans. तर सुंदर असे दागिने बनवण्यासाठी आपल्याला पर्ल्स म्हणजे मोतीचा उपयोग होतो. आणि हा कुठं मिळतो तर आपल्याला ओशनपासून मिळतं. तसेच आपल्याला आहे ना तिथे काय मिळतात तर शिंपले म्हणजे ऑयस्टर्स म्हणजे शिंपले पण मिळतात. नेक्स्ट पाहूया सोर्स ऑफ ऑइल. In various regions, oil is extracted from the ocean floor, contributing to our energy supplies. म्हणजे आपल्याला विविध प्रदेशामध्ये समुद्राच्या म्हणजे डीपली जो समुद्र असतो त्याच्या ओशनच्या फ्लोअरला आपल्याला काय मिळतं, ऑइल मिळतं आणि ज्यामुळे आपल्याला त्या ऑइल ऊर्जा पुरवठ्या हातभार लागतो म्हणजे हेल्प मिळते. नेक्स्ट पाहूया मेडिसिन. मेनी टाइप्स ऑफ सी ग्रास आर रिच इन medicinal properties, serving as the basis for treatments that can cure numerous diseases. आणि अनेक प्रकारचे जे ग्रास असतो ते आपल्याला औषधी गुणधर्म देतात आणि जे असंख्य रोग असे बरे करू शकणारे जे आहेत ते त्याचं काम करतात. नेक्स्ट पाहूया सोर्स ऑफ फूड. ओशन्स सर्व ॲज इसेन्शियल फूड सोर्स फॉर ह्युमन्स, प्रोव्हाइडिंग अस विथ फिश अँड अदर सी फूड. आणि ओशन आपल्याला जे काय अन्नस्तोत्र आहे म्हणजे फूड्स इसेन्शियल आपल्याला जे गरजेचं आहे ते आपलं काम करतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला मासे, शंख आणि इतर काही आहे ना समुद्री खाद्य आपल्याला मिळतं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिस्पिट द बेनिफिट्स वी ड्राय फ्रॉम द ओशन. आणि ओशनमधून आपल्याला हे मिळणारे फायदे असूनही ह्युमन ॲक्टिव्हिटीज हॅव सिग्निफिकंटली पोल्युटेड दिस व्हायटल वॉटर बॉडीज. आणि आपल्या मानवी ॲक्टिव्हिटीजमुळे काय होतं आहे तर हे जे वॉटर बॉडी आहे ही काय होती प्रदूषित होत आहे.
म्हणजे पोल्युटेड होती आहे. इंडस्ट्रियल वेस्ट इज ऑफन डम्प इंटू सी अँड ओशियन कंटिन्युएटिंग द मरीन एन्व्हायरमेंट. आणि आपलं जे इंडस्ट्रीज म्हणजे जे आपले कारखाने आहेत त्याच्यातला अनेकदा कचरा हा काय केला जातो तर ओशनमध्ये टाकला जातो. आणि ज्यामुळे काय होतं आहे तर जे सी म्हणजे मरीन एन्व्हायरमेंट आहे म्हणजे सागरी पर्यावरण आहे ते दूषित होत आहे. ऑइल स्पिल्स फ्रॉम शिप्स कॅन कॉज सिरियस डॅमेज टू मरीन प्लांट्स अँड ॲनिमल्स डिस्ट्रीब्युटिंग इकोसिस्टम्स अँड हार्मिंग वाईल्ड लाईफ. आणि काय होते कधी कधी तर आहे ना ऑइल स्पिल म्हणजे ऑइल गळती होते आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम कुठे होतो तर मरीन प्लांट्स म्हणजे समुद्री वनस्पतीवरती आणि ॲनिमलवरती होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं तर तिथलं जे ना वाईल्ड लाईफ आहे ते काय आहे ते त्याला हानी पोचू शकते. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना लेसन प्रॉपर समजला असेल. आणि माइंड जिम अँड रॅपिड फायर ह्याचा सेपरेट व्हिडिओ लवकरच मी घेऊन येईन. थँक्यू.